check, hello, bass one, check, hello, bass कमी करा, bass hello, check,
जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवपूर्ण यांच्या वतीने माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा पुन्हा एक वार शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा वेळ फार झालेला आहे आयोजकांनी सुद्धा निश्चितपणे वेळेचं भांडवल कार्यक्रम अशी दोन्ही शायरांना आम्हाला सक्त ताकीद आहे आणि त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मुद्द्याला हात घालण्याचा माझा प्रयत्न आहे शायरांची माझी दुसरी वारी मुंबई रंगमंचावरची पुन्हा एक वाटणार मी परवा 17 तारखेला पास दिलेला आहे पास दाखवलेला आहे प्रश्नही दिलेला आहे त्यांनी मला दिलेला आहे त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे पुन्हा एकदा बघायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही यावं बघा हे परंपरेप्रमाणे सर्वांना माझ्या मायबापांना आलेल्या या गर्दीमध्ये बसलेल्या सर्व शाहीर वर्गाला गीतशिल्पकारांना माझे सर्व चाहते मंडळ असतील आणि झिमट बुवांचं पण चाहते असतील त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो आजचा कार्यक्रम ज्याने आयोजित केलेला आहे ते सुद्धा झिमट बुवांचंच ठिकाण आहे आज झिमट बुवांचे काय आहे त्यांच्या कोकणी कला लांजा राजापूर झिमट फॅन्स आयोजित सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक मंडळातर्फे आजचा कार्यक्रम साजरा होतोय संपन्न होतोय मी शतशः धन्यवाद देईन या मंडळाने आजच्या कार्यक्रमासाठी माझी निवड केलेली आहे आणि ही निवड सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल निश्चितपणे दोघांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आलेले नामोल्लेख सन्माननीय कोकण रत्न कोकण भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय राजेंद्रदादा बोर्ड या ठिकाणी उपस्थित आहेत बरीचशी मंडळी आहेत माझे मित्र आहेत बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत जीवन फॅन पण निश्चितपणे आहे सुधाकर दादा वीर आहेत रवींद्र भट्टर साहेब आवर्जून दादा या कार्यक्रमाला खास करून उपस्थिती आहे त्यांनाही या ठिकाणी आणि मुद्दा पोहोचवायचा आहे फक्त गातोय लक्ष असू द्या काय पडायचं मी थोडासा नाराज होतो मला पोरांना तुम्ही साऊंड दिला असं मला बाहेर ना वाटलं थोडंसं मला वाटली तशी तोडायला पाहिजे पण सॉरी पण तरी पण तुम्हाला मला समजा आणि तुमची आमची आम्हाला तुमच्या आमची आम्हाला वाटते दोघं आहेत थोडासा इकडे होणार पण तरी पण तुम्ही ते करणार म्हणून म्हणतो काय म्हणतो मला मुद्दा डायरेक्ट मुद्द्याला काय म्हणतो जिने घडविले या देशा प्रदेशा जिने घडविले आता समय येणार पाहिजे जिने घडविले या देशा प्रदेशा अहो साक्ष देतो महाराष्ट्राचा नकाशा विषय जास्त राजकारणावर बोलणार नाही हे आज म्हणती आज निवड होती उद्या एकत्र होती तुमचं आमचं काय त्याच्यावर म्हणून म्हणतो उद्याला हा काय असायचा अनेक शायरांनी काय पण सचिन बुवा काय म्हणतात जिने घडविले या देशा प्रदेशा अफगाणिस्तान पर्यंत एकतरी स्वराज्य होतं बाकी सगळं घटक म्हणून एक अजूनही प्रदेश आहे
पायाने लावले माझी माय बोली माझ्या पायाने लावली कधीच उडाव शक्ती गेली अजूनही बरीचशी स्थानामध्ये भुकटी मराठी राहतात मराठीच आहे मुसलमान झाले अजूनही राहतात म्हणून म्हणतो जिने घडविले या देशात प्रदेश साक्ष देतो महाराष्ट्राचा नकाशा मतिवासा मराठी भाषा मराठी भाषा
ती केलेली आहे तेव्हा आमच्याकडे असलं माहीत पण नव्हतं. सांगा लवकर आयोजक संयोजक लवकर. ईडब्ल्यू सेवा प्रियांश संतोष गोपाळ यांच्या माध्यमातून मराठी भाषा आम्ही कुठल्या भाषेचा प्रचार करायला आलो मी पहिल्यांदाच सांगितलं की आज गोड होती आज भांडी उद्या गोड यायचा भरवसा करू शकतो पण मराठी या मुद्द्यावर आपण एकत्र यायला पाहिजे. थोडके म्हणते दोन बोल प्रियांश संतोष गोपाळ यांच्या मनाला भावले आणि म्हणून मराठी भाषा गाण्यासाठी 105 पारितोषिक त्याचप्रमाणे संदेश चंद्रकांत शिंदे याच माणसाला या गायनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून म्हणायचं जास्त वेळ तुझा ध्यास देवा तुझा ध्यास देवा तुझं ध्यान देवानी तुझा ध्यास देवा तुझं ध्यान देवानी नवद माही महाता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णी मंगलमूर्ती गणेशाची 33 कोटी देवात अभी ऊपर गए तो ऊपर ही जाएंगे पानी पास राजा देवांचा तू देवराया या भुवनी दर्शन द्याया. याला काय बोलणार आहे ते माहिती नाही म्हणून सांगायला लागतं. प्रॅक्टिस नाही केलं प्रॅक्टिस वाला कोण आहे विदाउट प्रॅक्टिस सांगितलं माझ्या शिक्षकाने गेल्या वर्षी मंगेश आंबेडकर गण गायला थोडासा खालच्या स्वरामध्ये गायला चांगलाच गायला सुंदरच गायला फक्त त्याला अजून 1 नोट वरती असते मग 1 नोट वरती गातोय. माझा गण आहे मी लिहिलाय म्हणून म्हणायचं राजा देवांचा तू देवराया या भुवनी दर्शन छुम छुम छान वाजती पैंजण
अरे भक्त आतुरले रूप
जेवायला फक्त याच रंगमंचावर 15 तारखेला यावं तुम्ही. पुढच्या रंगात 13 जुलै याच ठिकाणी याच वेळेला याच टायमाला जय गणेश मित्र मंडळ आयोजित कलगीवाल्याचा महामुकाबला. कलगीवाले मनोरंजनाचा मी एकटा कलगीवाले आणि हे डालगं वाटतं वडाला घेऊया आज सांगतो. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एकटा शाहीर सचिन कदम विरुद्ध वर्षे शब्दांची जादूकार. त्यांची जादू त्यांची जादू त्या दिवशी चालायची ना. वधू चालतो बघायला जादू चालते का नाही चालते. शाहीर विकास पाठवले यांचा स्वतः त्या दिवशी गर्दी म्हणजे त्या दिवशी शिका खाली नसते एवढं निश्चित परिस्थिती. योगेश भाई आणि जय गणेश मित्र मंडळ सन्मान्य नामेवा सन्मान्य वैभव नामे सन्मान्य दिलीप नामे योगेश भाई आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं महाकार मला काय म्हणतात बुवा माहिती आहे का. सफराला आमचं नाही त्याला म्हटलं बुवा सफरा आहे तारीख सफरा आहे लोक म्हणतात बुवा तुम्ही बुवा म्हणतात मला काय तुमचा इंजेक्शनच्या जे काय टोक काय म्हणतात बोटाय झाली ऐकायची मला मी ऐकलं पाहिजे. आणि थँक्स टू यू थँक्स टू यू याला मी अगदी मनापासून तुम्हाला मी का हे करतोय म्हणजे तुम्हाला धन्यवाद काय देतो. तुम्ही दुसरी बारी टाकली ना त्याच्यामध्ये मला विशेष नाही त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स टू यू. ऐका ऐका पहिला विषय वाचा किंवा तुम्ही कोणी नाचवता मला वाटतं. आज सगळं रांडेकर आहे हे कोणा नाकावर करू बोलायचं नाही. सगळं रांडेकर आठ सांगतोय पाच म्हणणार नाही सचिन म्हणणार मला मला सचिन सगळं रांडेकर बरोबर बघूया एक नंबर चला काय केलंय मंडळाने सांगितलं बघू 13 तारखेला काय होईल तेव्हा तर होईलच. पण आमच्या कलाकारांची पण तुमच्या मनाने मी मोठेपणा सांगत नाही. माझा पगार अजून पहिलीच पद आहे 50,000 रुपये फी आहे. कोण पाठवत तो शक्तीपुरी मग त्याच्यात एखादी कुमारी पोरगी आम्ही म्हणतोय कुमारी पोरगी नाचायला हरकत काय. उद्या तुम्ही म्हणाल जो बायकांना बोलून काय शक्ती तुला बघायला मग आम्ही काय करायचं काही नाही. आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या म्हटलं ना मी सांगितलं आमच्या व्यथा तुम्ही लक्षात बरोबर मिळतो. मग त्याच्यात तो संच पूर्ण करायचा एका दुसरी मी म्हणतो 15 वर्षाची आमचं पद आहे 15 वर्षाच्या मुलींना का तो आम्हाला पण हे तुम्ही शिकवायचं नाही बाबा. आमचा मुंबई मंडळ आम्ही करू तुम्ही लांजा मंडळ तुमचं तुम्ही सचिन तुम्हाला शिकवायचं नाही. आम्ही मंडळाशी भांडून घेऊ नाही तर काहीतरी होईल. आमचा विषय तुम्ही शिकवायचा नाही. असा नियम नाही असा नियम नाही तुम्हाला सांगितलंय म्हणून तुम्हाला म्हणून ऐका लांजा तालुका उपगताला समीर भेटतो कुठे समीर भेटते काय हातवर तुला काही आम्ही शपथ घेतले परवा वेंगावर पुण्याच्या भरणार नाही वेंगावर भरणार नाही. आता परवा बुवा मध्ये बुवा म्हणतात मग तुम्ही बुवा गाराटलो मला म्हणते गाराटलो आज घडू नाही आज घडू गाराटलो म्हटलं पहिल्या कार्यक्रम आहे किती बोलायचं आहे किती घेऊन जायचं म्हटलं मान्य चेअरच ना चेअर चौघाला ढोबी मला ऐका मला ऐका सांग कशी हो कृष्ण आणि त्याच्या संबंध मोगऱ्या सुदामा पेंड्या आणि तो त्याचा उल्लेख आहे. मी याला बनणारच नाही शपथ काय छान होणार नाही. पण विषय कसा आणलायचा बघा तसा विषय आणला बघा जीवानीला बघा आज तुम्हाला इंजेक्शन असा देईल परत तुम्ही उठायचा तुम्हाला चांगली झोप लागला. ऐका काय म्हणतात तो सवंगडी म्हणजे कृष्णा तुम्ही काय त्यांचं काही जैविक किंवा काही मागवायचं चाललाय तर मला तुम्हाला घेऊन जायला मी श्रद्धांना जरी
ज्ञानी असतो, ज्ञानीग्रस्त असतो, तरी माझ्याशिवाय तुमचा हा गाव पुराणा व्हायचा असं तो म्हणतो. काय म्हणतो? ऐकून माझं तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडे तुम्हाला द्यावंच लागेल. ऐकून माझं घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडे तुम्हाला द्यावंच लागेल. आणि नसाही असलो तुला पाहण्या हे खरा सांगा की मला तुम्ही तुमच्या द्यावंच लागेल. कसा म्हणतो ऐका लगेच करतो सोडून मला तो म्हणतोय सोडून मला कुठं निघाला. मी शपथ घेते यांना लग्न बोलताना शपथ घेते तेव्हा सांगितलं म्हणून सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. अडवायची आपण त्याला ठेवला बाजूला मग तो म्हणतोय अरे सोडून मला कुठं निघाला तुम्ही विसरून माझं नाव. मी पण येतो सांगा की तुमच्या कृष्णा हे न तुमचाच कृष्णा सगळ्यांना येतोय. मी पण तुझा दोस्त आहे, मी पण तुझा मित्र आहे. सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो सांगा की तुमच्या हे न तुमचाच येतो. कसा येतो कसा येतो एकच इंजेक्शन मारायचं दुसऱ्या दिला टाकायचं काहीच नाही टांगाव पण नाही करायचं लग्ना बोलत नाही आणि विषय जो बोललोय आधारा नाही हा टांगावर ठेवले बघ इसको सचिन बुवा कहते आमचा नाद करायचा आमच्या नादाला लागायचं ना हा एकच वन पीस आहे असा आपल्या शक्तीवर शोधून बघा तुम्ही लय जादूगार जादूगार त्या जादूगाराला सांगतोय तुमची जादू इथं चालणार नाही. हा नाही जादूगार केले असे जादू करणारे त्यांचा सांगतो आम्ही आता नाही बोलतो त्या दिवशीच बोलेल ऐका परवा मला बोलले दुसरी वारी नाही केले मला काय म्हणतात ऐका दुसऱ्या वारी असा जो आहे ना याला सगळं फेड करतो प्रश्न पण जायत नाही
होतो प्रश्न प्रश्न दिला कोणा की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्याचं नाव असं विचारायचा विषय त्या बाळाचं नाव काय नाव काय फक्त ग्रंथाचं फक्त नाव सांगा मला उत्तर पण देऊन एवढं सांगितलं उत्तर पण चाल ऐका मला काय माहिती ऐका दुसऱ्या बारी 1 मिनिट लावून जीवना थोर फिरतो दारोदार याला झाली टपोर वाया गेलं या सार याला झाली टपोर कळला या फोंदो मोहाला सांगून करायचं काय स्वतःची आहे गॅरंटेड सांगतोय म्हणून मला म्हणतात मला बोलते दुसऱ्या बाजूला लागून शिकवला घोर दारोदार माया गेलं या सार याला सांगितलं पोर कळला या फोंदो मोहाला सांगून करायचं काय ए बायल्या खाली नाकात शिरायचा नाकाचा वर बारीक असतो नाकात नाही राहायचा ए बायल्या खाली नाकात शेवटी धरशील माझं पाय त्याचा विषय माझ्यावर वजा येतो माझ्यावर वजा आहे त्याचं व्याज याच्यासोबत करत कर्ज ते दुसऱ्या बाजूला कर्ज फेडतोय काय असं करत अरे हे नारदा नारदाचा विषय त्यांनी सांगितलंय मला म्हटलं नारदाला काही पोरं झाली काही नाही झाली 60 पोरं झाली नारदाला 60 पोरं आणि तुम्ही जर खरोखर म्हणताना हा विषय लिहिलाय तर तुम्हाला चॅलेंज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्या नारदाला पोरं स्वरांनी प्रसव कर 100 पारितोषिक कशी भेटली देऊ तुझी पाठवतो ऐका विषय सुद्धा बदलू नका तुम्ही विषय काय नाही नारदाचा त्या नारदाला काही पोरं नाही काही नाही 60 पोरं झाली 60 पोरं झाली त्याचा बाप कोण आणि त्या 60 पोरांची नावं सांगायची तत्वभाष्य तू विषय काय काय उत्तर कसं अरे ये नारदा असं बोलला अरे ये नारदा गडी तू आता नारदाची नारदी झाली म्हणून अरे ये नारदा गडी तू आता बोलू काय तुला ना मरदा बोलतोय महिन्यामध्ये बघ उत्तर कसं असतं इसको सचिन हमारा बेटा मागे नहीं मिलेगा पानी भी नहीं मिलेगा अरे ये नारदा तू गडी आरदा बोलू मी काय रे तुला ना मरदा गायक दर्दी झाला समाधी तुला गणलाय नाच्या तुला नामाकडे बोललोय नाच्या तुला गणलाय नाच्या आता इथं पंजाच्या नंतर येणारा विषय बोलणार होतो पण नको त्या बिरादरीला वाईट वाटलं म्हणून मी नाही केलं हे ना मर्दा सांगा तुम्हीच मंडळी याच्यात त्या नावाची नाव झाली तिला नवरा झाला त्या नवऱ्याचं नाव सांगायचं 60 पोरं त्याला पोरांची नावं तुम्ही सांगायची सांगा तुम्हीच मंडळी याच्यात फुल घालू का पोच्या तुम्हीच मंडळी याच्यात फुल घालू का पोच्या सांगा तुम्हीच मंडळी याच्यात फुल घालू का पोच्या मी प्रश्नपत्र महाराजांच्या कृष्णा घोडी केसर
येईल का या घोड्याला काय म्हणा दिली आरोळी सायंकाळी रंगणकाळी युवांची साधी खोट सांगत सुटली जगात याला वाडीला काळ्या म्हैशीला पिटली यवनात आवाजा विषय ऐका म्हणून होतं महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल काय या घोड्याला नदीची सर सांगा येईल का कधी त्या लहान ओढ्याला मोठ्या शहराची शोभा सांगा येईल का गाव खेड्याला आणि या उन्हाळ म्हशीची सर येईल का या माझलेल्या रेड्याला उतरा उतरा पिटून लावतात म्हशीला म्हणतात नाजुटी म्हस वाटते ऐका उत्तर कसं दिसाया येणार अहो हा भोरार येणार आणि माडून मी सांगते भोरार येणार सांगतो दिसाया येणार हा भोरार येणार मला पाहून भोकलला मला पाहून भोकलला ओल्याच्या आईशीनं त्या काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला त्याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला शायरांनी मला प्रश्न केला कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही झाले आणि त्या भगवंताचे नाव काय आणि ते कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे विशेष होते यांची दोन उत्तर मी दिले शूर्पणखेचं उत्तर पहिलं जे शूर्पणखा कोणत्या रूपात व्हावं मी उत्तर पहिलं पडलं त्यांनी मान्य नाही केलं मग 2 महिन्याने राजेशने तेच उत्तर दिलं माझ्या काय उत्तर सांगितलं ते त्यांनी मान्य बरोबर त्यानंतर यांनी दुसरा प्रश्न केला मला लसूण पूर्वजन्मीची तू कालच्या परवाच्या कार्यक्रमात राजेशचा कार्यक्रम आय थिंक शिवाजी मंदिर जाताना आला तेव्हा बुवा बोलले हा रेकॉर्ड आहे सचिन बुवा आणि संदीप बुवा माझ्या उत्तराच्या 75% जवळ पोहोचले म्हणून मी विषय बदलला स्वतः मान्य ही अवला नाही का हे बापूरांची घरातला डाग आहे का माझ्या घराण्याने यांचे अनेक प्रश्न पडले कारण हे लोक मान्य करतात किंवा एवढं बोलायचं तुम्ही एवढं बोला 1 मिनिट लागा याच्यावर नाही बोलायचं असेल इथं कुणीच नाही बोलायचं इथं काय बुवावर काय टीका नाही बोलायचं तुम्ही मान्य करा तुम्ही बोला की सचिन बुवा तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ होता मला अभिमान वाटतो अरे एवढा अभ्यास करायचा 50 पुस्तकं उलटायची कोणतरी मेहनत करतोय ना त्या मेहनतीला किंमत द्या तुमच्या आधीची पिढी आहे ना अशी नव्हती तुम्ही आता खरं असून सुद्धा तुम्ही नाहीच म्हणता फट्टा बोल पण रेटून बोल फट्टा पण रेटून बोल तुमचा पहिला सुचवलं काय तुमचा मीच पडलं तुमचा दुसरा उत्तर सुद्धा आम्हीच पडलं तुम्हीच मान्य केलं पाहू 75% जवळ आलं मला बाबांनी सांगितलं बंद असं नाही बोलायचं बाबांना पण सांगा असं नाही तुम्ही त्या ज्या शायराने प्रयत्न केला त्याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या की बुवा 75% माझ्या उत्तर दुसऱ्याच्या बाहेर बोलून नाही दुसऱ्याच्या बाहेर बोलून नाही म्हणून आज तुमच्या प्रश्न फक्त ऐका आज जर नाही म्हणून बुवा तर तुला नरकात पण जागा नाही त्याच्यापेक्षा फक्त त्याच्यापेक्षा आणखी काय असेल ना आज तुला जागा उत्तर पुरावा आहे आज जर नाही म्हणशील तर तुला तुझं ऐका कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले त्या भक्त भगवंताचे नाव काय आणि त्या कलियुगात त्याचं वास्तविक कुठे आहे मी त्यांना बऱ्याच वेळा बोलतो त्यांच्याकडे मुसलमान करत आहे मोमेडियन करत आहे 100% मी सांगतो ते प्रश्न आहेत त्याच विचारतात पण मित्रांनो त्या नपुर शब्दाचं काय झालं माहिती सत्संशय दिला म्हणून असले प्रश्न शायद 4 वेळा आहे 6 शास्त्र आहे
18 पुराण यातले प्रश्न मला विचारला, मी उत्तर तुम्हाला देतोय. मला माहिती आहे याचा मला त्रास होणार, उत्तर तुम्हाला देणार नाही, याचा मला त्रास होणार. हे रेकॉर्डिंग होणार आणि ह्याचं हे बाहेर जाणार, याचा मला त्रास. हे असले प्रश्न नका विचारू. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण आहे, त्या पुराणातले प्रश्न विचारा, मी तुम्हाला तरी पण उत्तर देतोय. विधी आपल्या हिंदू धर्मामध्ये विधी आणि निषेध या 2 गोष्टींचा उल्लेख केला आहे. विधी म्हणजे आपण त्या सकाळपासून मानवी जीवनाला कसं वागायचं आहे, सकाळी उठल्यापासून अगदी जन्मापासून मरेपर्यंत त्याला विधी म्हटलं गेलेलं आहे. आणि निषेध या गोष्टींचा निषेध केलेला आहे. दोन्ही गोष्टी आपल्या धर्मामध्ये चांगल्या आणि वाईट. विधी म्हणजे चांगली, निषेध म्हणजे वाईट गोष्ट. आता ते वाईट गोष्ट कोण करतात विचार, वाईट गोष्ट कोण करतात या कलियुगात त्यांनी विचार केला. मित्रांनो बघा, मी मला नाव घ्यायचं पण अशी एक जमात आहे, त्यांचा देव सांगतो की तुम्ही जो मला मानत नाही त्याचा जर तुम्ही खून केला, त्याला तुम्ही मारलं, त्याला त्यांच्या बायका पोरांवर अत्याचार केले, मारलं, तरी तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. त्या निषेधाला सुद्धा त्यांनी ग्राह्य ठरवलेलं आहे. अशी लोक आता परवाची पहलगाममध्ये घटना घडलेली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती 30 लोक आहेत आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना आहे. आता ती लोक कोण आहेत ते तुम्हाला मी पडून नाही सांगत, समजदार आहेत सगळेजण. ते निषेध करतात सगळ्या गोष्टी. जो त्याला मानत नाही तो काफिर. जो अल्लाहला मानत नाही तो काफिर. स्पष्ट बोल, अल्लाहला मानत तो काफिर. ते निषेधापासून त्यांच्याच ग्रंथाने सांगितले, जर तुम्ही हे कराल तर तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ती जमात ती आहे आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना. कुठलीही मुस्लिम कंट्री घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज नाही म्हणा तर तोंड फोडून घ्या. फरमाईश येतो, हे उदाहरण आहे. कशी भेटी देऊन तुझी पाठवणार बोल. पहिल्या शुभेच्छा. ही फरमाईश उद्या पाहिजे आल्या पहिली कशी भेटी देऊ तुझी पाठवणार.